अवैध गौण खनिज उत्खनन कारवाईत सर्व हिस्सेदारांना नाहक त्रास नाही, केवळ दोषीच्याच 7/12 वर चढणार बोजा. महसूल व वन विभागाचे नवीन मार्गदर्शक परिपत्रक जारी. मुंबई. अवैध गौण खनिज उत्खनन अथवा भरावाच्या प्रकरणांमध्ये कारवाई करताना आता 7/12 उतार्यावरील सर्व हिस्सेदारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. ज्या व्यक्तीच्या मालकीच्या क्षेत्रावर असा अवैध प्रकार घडला आहे, केवळ त्याच संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून 7/12 वर त्याचे स्पष्ट नाव नमूद करून बोजा चढवला जाईल, असे महत्त्वपूर्ण निर्देश महसूल व वन विभागाने एका नवीन शासन परिपत्रकाद्वारे दिले आहेत. हे परिपत्रक मे 25, 2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या लक्षवेधीची दखल. सन 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्य श्री नरेंद्र मेहता यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम -105 अन्वये गौण खनिज उत्खननाबाबत स्वामित्व धनाच्या रॉयल्टी पावत्या सांभाळून ठेवण्याबाबत लक्षवेधी सूचना क्र. 2143 मांडली होती. यावर 17 मार्च 2025 रोजी सभागृहात चर्चा झाली. त्यावेळी आमदार मेहता यांनी निदर्शनास आणून दिले होते की रॉयल्टी पावती किती काळ जपायची याची कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. तसेच तहसीलदार महोदय प्रत्यक्ष जागेची खात्री न करता अंदाजित जागेसाठी नोटीस बजावतात आणि भराव एकाच ठिकाणी असताना सरसकट सर्व हिस्सेदारांना नोटीस देऊन एकाच फेरफाराने 7/12 वर बोजा चढवला जातो. यामुळे नेमका दोषी कोण हे स्पष्ट होत नाही व इतरांना नाहक त्रास होतो. यावर तत्कालीन माननीय महसूल मंत्र्यांनी एकत्रित शासन निर्णय किंवा परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शासनाचे नवीन कडक निर्देश. प्रत्यक्ष जागेची खात्री करूनच पंचनामा, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी अवैध उत्खनन किंवा भरावाचा पंचनामा करताना ती जागा 7/12 मधील नेमकी कोणत्या हिस्सेदाराच्या मालकीची आहे याची खात्री करावी. हा पंचनामा संबंधित क्षेत्रमालक आणि पंचांच्या उपस्थितीतच केला जावा. तहसीलदारांकडून स्थळ पाहणी, उपमूर्तींनी केलेल्या पंचनाम्यानंतर आवश्यकतेनुसार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीची खात्री करावी आणि आदेशात त्याचे स्पष्ट निष्कर्ष नोंदवावेत. बाजू मांडण्याची संधी आणि रॉयल्टी पावतीची मुदत, दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना पंचनाम्याची प्रत देऊन त्यांची बाजू मांडण्याची योग्य संधी दिली जावी. नियम 78 अन्वये रॉयल्टी भरलेली पावती 1 वर्षापर्यंत जपून ठेवली असल्यास त्याची खात्री करावी. पावती उपलब्ध नसल्यास संबंधिताने लेखी हमीपत्र दिल्यास अधिकाऱ्यांनी कार्यालयीन अभिलेखावरून परवानगी घेतली होती की नाही याची खात्री करूनच पुढील पाऊल उचलावे. फक्त दोषीच्याच नावावर बोजा. जर दंडाची रक्कम भरली नाही तर 7/12 वर बोजा चढवताना सर्व हिस्सेदारांना नोटीस न देता ज्याच्या क्षेत्रात अवैध उत्खनन भराव झाला आहे, केवळ त्याच व्यक्तीच्या स्पष्ट नावाने बोजा चढवण्याची कारवाई केली जाईल. राज्य शासनाने हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून जारी केले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.